ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 1. राम, राजात्मज व रामतत्व. रामाचं नाव हेच वेदांचं सारसर्वस्व आहे. जणू शक्तिमान आणि शुद्ध क्षीरसागरच अशी ही रामकथा. या काव्यासारखं भव्य, दिव्य आणि सुंदर काव्य आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही देशात किंवा भाषेत निर्माण झालं नाही, हे आपण ठामपणे सांगू शकतो. मात्र या काव्याने इतर प्रत्येक देशातील आणि भाषेतील काव्यात्मक कल्पनेला प्रेरणा दिली आहे. प्रत्येक भारतीयांच्या महत्पुण्यामुळे त्याला या संपत्तीचा जन्मसिद्ध वारसा मिळाला आहे. राम ही हिंदूंची पालक देवता आहे. ज्या शरीरात ते वावरतात त्या शरीरांना आणि जिथे ही शरीरं राहतात त्या निवासांनाही हे नाव दिलेलं आढळेल. ज्याने रामकथामृताची गोडी चाखली नसेल असा भारतीय सापडणार नाही असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. लक्षाधीशापासून ते भिकाऱ्यांपर्यंत आणि विद्वानापासून अडाण्यापर्यंत सर्वजण विविध साधनांचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे रामावतारांच्या कथेवर आधारित या रामायण महाकाव्याचं अत्यंत आदराने पठण करीत असतात. रामायणाने ज्या नामाचं गुणगान केलं आहे ते नाम सर्व दुष्टतेचं, संकटांचं निवारण करतं. त्या नामाने पापी लोकात आमूलाग्र बदल होतो. नामस्मरणाने नामा इतकं सुंदर मोहक रूप साक्षात प्रगट होतं. जसा सागर पृथ्वीतलावरील सर्व पाण्याचं उगमस्थान आहे, तसंच रामापासून सर्व जीवांची उत्पत्ती झाली आहे. जसा पाण्याशिवाय सागर असणं शक्य नाही, तसं रामाशिवाय जीवांचं अस्तित्व आत्ताच काय पण कधीही असणं शक्य नाही. निळ्या महासागरात आणि सर्व शक्तिमान परमेश्वरात खूपच साम्य आहे. दंतकथा आणि लोककथातून म्हटल्याप्रमाणे परमेश्वराचं निवासस्थानच सागर आहे. असं म्हणतात की तो क्षीरसागरात पहुडला आहे, म्हणून ज्यांनी हे महाकाव्य रचलं त्या प्रचेतसांच्या पुत्राने महाकवी वाल्मिकीने प्रत्येक प्रकरणाला कांड असं म्हटलं आहे. कांड म्हणजे पाणी, पाण्याचा खूप मोठा विस्तार. याचा ऊस असाही एक अर्थ आहे. तो ऊस कितीही वाकडा असेना, तुम्ही त्याचा कुठलाही तुकडा चघळलात तरी त्याच्या गोडीत फरक पडत नाही. गोडी सर्वत्र सारखीच असते. रामकथेचा स्रोत कित्येक वळणं घेत प्रवाहित होतो, पण त्यातील करुणारस, कोमलता, दया ही यत्किंचितही कमी होत नाही. हा प्रवाह दुःख, नवल, कुचेष्टा, धास्ती, भय, प्रेम, निराशा आणि चर्चा यांच्यातून वळणं घेत वाहतो आणि मुख्य अंतःप्रवाह धर्मप्रीतीचा आणि त्यामुळे पोचल्या जाणाऱ्या करुणेचा आहे. ज्या अयोध्या नगरीत रामाचा जन्म झाला आणि जिथे त्याने राज्य केलं तिथे शांत वाहणाऱ्या शरयू नदीप्रमाणे हे कथामृत आहे. ही कथा जशी मानस सरोवरात उगम पावते त्याप्रमाणे शरयू नदी हिमालयातील मानस सरोवरात उगम पावते. या कथेच्या प्रवाहात राम हा कारुण्याचं माधुर्य असलेला ओघ आहे. लक्ष्मण हा भक्तीचा गोडवा आहे. शरयू आणि गंगा एकमेकांना भेटतात आणि मिसळून जातात, त्याप्रमाणेच दयेची कोमलता आणि भक्तीचा प्रवाह रामायणात मिसळून गेलेले दिसतात. या दोहोतील करुणा आणि प्रेमाने रामाचं सुंदर श्रीयुक्त चित्र तयार होतं. प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणातील अत्यंत प्रिय उत्कंठा या चित्राने पूर्ण होते. तिथपर्यंत पोचणं हे प्रत्येक साधकाचं ध्येय आहे. मानवी धडपड आणि प्रयत्न हा ध्येयसिद्धीचा अर्धा भाग आहे, तर दुसरा अर्धा भाग परमेश्वरी कृपेवर अवलंबून आहे. स्वप्रयत्न आणि त्याचबरोबर दैवी कृपेने माणूस परिपूर्णता गाठतो. ती पूर्णता त्याला द्वंद्वाच्या गहिऱ्या समुद्रातून विश्वव्यापी आणि भावातीत परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. मानवी कारकिर्दीची नोंद म्हणून नव्हे, तर परमेश्वरी अवतार आणि कार्य या दृष्टिकोनातूनच रामायण वाचलं पाहिजे. या कथेत सांगितलेले आदर्श स्वतःच्या अनुभवाद्वारे साध्य करण्याचा निश्चित प्रयत्न माणसाने केलाच पाहिजे. परमेश्वर सर्वज्ञ, सर्वत्र आणि सर्व शक्तिमान आहे.
या मानवी रूपात साकार झाल्यावर तो जे बोलतो, पृथ्वीतलावर वावरत असताना जी कार्य तो हाती घेतो ती अतर्क्य, गूढ आणि असामान्यरित्या महत्त्वपूर्ण असतात. त्याच्या उपदेशांनी मानवजातीच्या मुक्तीचा मार्ग सुलभ होतो. राम सूर्यवंशी होता किंवा अयोध्येचा सम्राट होता वा सम्राट दशरथाचा पुत्र होता, अशा संकुचित दृष्टिकोनातून पाहू नका. या गोष्टी योगायोगाच्या आणि दुय्यम आहेत. आजच्या आधुनिक वाचकांना ही चूक करण्याची सवय असते. ते फक्त व्यक्तिगत नातेसंबंध आणि जी गोष्ट ते वाचतात त्यातील व्यक्तींचे परस्पर संबंध याकडेच लक्ष देतात. ती व्यक्तिचरित्र ज्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या वर्तणुकीतून दाखवतात त्यावर ते विचार करत नाहीत. या चुकीचं स्पष्टीकरण करायचं झाल्यास असं करता येईल. रामाच्या पित्याला 3 स्त्रिया होत्या. पहिली अशी होती, दुसरीचा स्वभाव असा होता आणि तिसरीमध्ये ही वैशिष्ट्ये होती. तिच्या दासी अशा दुष्ट प्रकारच्या होत्या. पिता दशरथाने खेळलेली युद्ध अशी वैशिष्ट्यपूर्ण होती, वगैरे वगैरे. आणि अशा रीतीने कल्पना माणसाला क्षुद्र, क्षणिक आणि रंगीबेरंगी प्रदेशात घुमवून आणतात आणि त्या कथेचा मूल्यवान गाभा दुर्लक्षिला जातो. तुच्छ वस्तुस्थिती आणि क्षुद्र कल्पनांची भूक भागवण्याऐवजी इतिहासाच्या अभ्यासाने जीवन समृद्ध, अर्थपूर्ण आणि उपयुक्त ठरलं पाहिजे. हा इतिहासाच्या अभ्यासाचा उद्देश लोक विसरतात. त्यांची सत्यता आणि अनमोलता घटनांच्या पलीकडे खोल दडलेली असते. जमिनीत खोलवर वाहणारं पाणी जसं मुळांना पोचतं, तसं हे सत्य जीवनाला सुपीक बनवतं. श्रद्धा आणि भक्तीचा चष्मा घाला, म्हणजे जीवन मुक्त करणारं आणि शाश्वत आनंद देणारं ज्ञान पाहण्याची शक्ती डोळ्यांना प्राप्त होईल. माणसं जशी ऊस पिळून त्याचा रस काढतात आणि तो गोड रसच फक्त प्राशन करतात, ज्याप्रमाणे मधमाशी फुलातील मध ओढून घेताना तिचं लक्ष फुलाच्या रंगाकडे किंवा त्याच्या प्रमाणबद्ध सौंदर्याकडे नसतं, ज्योतीच्या प्रकाशाकडे जसा पतंग आकर्षित होतो तेव्हा त्याला ज्योतीच्या उष्णतेची आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या दुर्घटनेचं भान नसतं, तसंच साधकाने रामायणातील भावनेची कोमलता, दया या करुण रसाच्या संपृक्ततेकडे लक्ष दिलं पाहिजे. इतर विषयांकडे लक्ष देता कामा नये. आपण जेव्हा फळ खातो तेव्हा त्याची साल, त्यातील बिया आणि रेषा आपण फेकून देतो. हा निसर्गाचाच गुणधर्म आहे की फळाला साल, बिया व रेषा असतील तरीही कोणी या टाकाऊ वस्तूंचं सेवन केवळ त्यांनी त्याचीही किंमत मोजली आहे म्हणून करणार नाही. कोणीही बिया खाऊन त्या पचवू शकणार नाही. कोणीही बाहेरची कडवट साल खाणार नाही. त्याचप्रमाणे या रामायण नामक रामफळातील राक्षसांच्या गोष्टी ही कडवट साल आहे. या दुष्टांची दुष्कृत्य या न पचू शकणाऱ्या टणक बिया आहेत. त्यातील भावना उद्दीपित करणारी भौतिक वर्णनं हा त्यातील बेचव रेषांचा भाग आहे. ही सर्व त्यातील रसाळ पौष्टिकतेवरील आवरणं आहेत. रामफळातील रस जो करुणा रस, तो ज्याला चाखायचा असेल त्याने त्यातील गाभ्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यातील फळाला सुशोभित करणाऱ्या आणि त्याचा भार वाढवणाऱ्या दुय्यम गोष्टींकडे लक्ष देता कामा नये. याच भावनिक अवस्थेत रामायण ऐका. हीच उत्कृष्ट दर्जाची श्रवणभक्ती आहे. एकदा शुकमहामुनींच्या पाया पडून सम्राट परीक्षिताने विचारलं, गुरुवर्य, फार काळापासून एक कोडं मला सतावत आहे. मला खात्री आहे की तुम्हीच हे कोडं माझ्यासाठी सोडवू शकाल. दुसरा कोणीही सोडवू शकणार नाही. मी आपल्या पूर्वजांविषयी अगदी मनूपासून ते माझ्या आजोबा वडिलांपर्यंत सर्वांविषयी ऐकलं आहे. या गोष्टींचा मी काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. त्या प्रत्येकाचा इतिहास निरीक्षण करताना माझ्या ध्यानात एक गोष्ट आली आहे, ती अशी की ऋषीमुनींचा सम्राटांशी संबंध असे काही साधुसंत दरबारी गण असत. ते दरबारात येऊन बसत आणि राज्यकारभारात भाग घेत असत. विद्वान पंडित आणि राज्यकर्ते ह्याच्या आश्चर्यजनक मिलाफाचा अर्थ काय? या विद्वानांनी सर्व आसक्तींचा आणि इच्छांचा त्याग केलेला असतो. हे जग सावलीप्रमाणे आहे आणि ते माणसाला फसवणारं एक जाळं आहे आणि सत्य फक्त तो एकटाच आहे हे त्यांनी जाणलेलं असतं.
असं असतानाही राजाच्या पदरी विचारल्यावर सल्ला देण्याचं दुय्यम दर्जाचं काम हे विद्वान का करतात? मला माहिती आहे की त्या आदरणीय व्यक्ती काही ठोस आणि योग्य कारण असल्याशिवाय अशा कार्यात स्वतःला गुंतवून घेणार नाहीत. त्यांचं वागणं शुद्ध आणि निष्कलंकच असणार. पण यामुळे माझा प्रश्न अधिकच जटिल होतो. कृपया माझ्या प्रश्नावर प्रकाश टाका. या प्रश्नावर शुक महामुनी हसले. ते म्हणाले, तू फार चांगला प्रश्न विचारलायस यात शंका नाही. ऐक, महर्षींना आणि पूज्य विद्वानांना नेहमीच अशी उत्कंठा असे की जे सत्य त्यांना आकलन झालंय, जो पावन अनुभव त्यांना प्राप्त झालाय, जी उदात्त कर्म करण्याचं भाग्य त्यांच्या वाट्याला आलंय आणि ज्या दैवी कृपेला ते पात्र ठरलेत, त्यात आपल्या बांधवांना सहभागी करून घ्यावं. शासनामध्ये वाकबगार उच्चपदस्थ साधनं म्हणून वापर करून पृथ्वीवर शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करावी, असे त्यागी विद्वान राज्यकर्त्यांच्या मनात उच्च आदर्श ठसवीत आणि ते आदर्श प्रत्यक्षात उतरवण्यास अवलंबावे लागणारे पवित्र मार्ग ते दर्शवीत. न्याय्य मार्गाने धार्मिक कार्य करण्यास ते प्रेरणा देत. राजे देखील ऋषीमुनींना आमंत्रण देत आणि त्यांचा सत्कार करीत. विद्वान लोकांना ते आपल्या दरबारात बोलवत आणि त्यांना मंत्रिपद स्वीकारण्याची विनंती करत. त्यांच्या विद्वत्तेचा आपल्या राज्यकारभारात उपयोग होण्यासाठी सल्ला विचारित. राजा हा प्रजेचा स्वामी आणि पालनकर्ता असं म्हणून आपल्या अंतःकरणातील लोका समस्ता सुखिनो भवन्तु ही तळमळ, हा प्रशंसनीय हेतू पूर्ण करण्यासाठी ते राजामार्फत प्रयत्न करण्यासाठी राजाजवळ राहत. हे विद्वान सर्व जगभर शांतता आणि आनंद पसरलेला पाहायला उत्सुक असत, म्हणून ते राजाला सर्व सद्गुणसंपन्न बनवण्याचा प्रयत्न करीत. सर्व नैतिक मूल्यात त्याला परिपूर्ण करायला धडपड करीत. ज्ञानाच्या सर्व शाखा त्याला शिकवत की त्यामुळे राजा कार्यक्षमतेने, हुशारीने स्वतःसाठी आणि प्रजेसाठी उपयुक्त कामं करू शकत असे. आणखीही काही कारणं असत. ऐक, मानवतेला आनंद देणारा, मानवी नीतिमूल्यांचा उपदेशक, सूर्यवंशाचा अग्रणी, स्वर्गीय शाश्वत आनंदात रममाण होणारा परमेश्वर राजवंशात जन्म घेणार आहे, हे भविष्यवेत्या ऋषींना माहीत असल्याने ते अशा राजांच्या दरबारात प्रवेश मिळवीत आणि अशा रीतीने ते अवतार झाल्यावर अवतारी पुरुषाच्या सहवासात आनंद लुटत. त्यांना भीती वाटे की नंतर अशा प्रकारचा आनंद मिळवण्याची संधी त्यांना कदाचित उपलब्ध होणार नाही. अवतारापर्यंत पोचण्याची वाट त्यांना सहज शक्य होणार नाही. म्हणून भविष्यात डोकावण्याच्या त्यांच्या शक्तीचा उपयोग करून ते राजधानीतच लोकांमध्ये राहून अवताराची वाट पाहत. अशाच आदरणीय ऋषींपैकी वसिष्ठ, विश्वामित्र, गर्ग, अगस्त्य वगैरे ऋषी होते. त्यांना काहीही मिळवण्याची इच्छा नसे. ते त्यागी महात्मे होते. कोणाकडून काही मिळवण्याची त्यांना इच्छा नव्हती. ते नित्य संतोषी होते. ते काही वादविवादातील त्यांच्या पांडित्याचं प्रदर्शन करण्यासाठी किंवा अशा वादविवादात मिळणाऱ्या किमती बक्षिसासाठी किंवा राजाकडून काही मोठमोठाली बिरुदं मिळवण्यासाठी सम्राटांच्या दरबारात हजर होत नसत. त्याऐवजी परमेश्वराचं दर्शन मिळवण्यासाठी आणि मानवी जीवन व्यवहारात व्यक्तींशी ते आपणहून जवळीक साधत. त्यामुळे त्यांचा हेतू असा असे की त्या व्यक्तींना धर्माचं महत्त्व वाढवण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांची धडपड असे. दुसरा त्यांचा काही एक उद्देश नसे. त्या काळातील राजेही परमेश्वराच्या विचारात बुडून गेलेले असत. राजे स्वतःच आश्रमवासियांना आणि ऋषींना त्यांच्या एकांत स्थळी भेटायला जात आणि प्रजेला सुखी समाधानी बनवण्यासाठी कोणते मार्ग अनुसरावेत यावर ऋषींचा सल्ला घेत. पुष्कळदा ते ऋषींना दरबारात बोलवीत आणि चांगल्या राज्यकारभाराचे पाठ त्यांच्याकडून घेत. तो काळ असा होता की ऋषीमुनींना स्वतःचा काहीही स्वार्थ नसे आणि विद्वानांना अधिकारपदाची हाव नसे. अशी माणसं राजाला सल्ला देत आणि त्यामुळे त्या काळी लोकांना अन्न वस्त्राची ददात नसे, घरादाराची आणि आरोग्याची चिंता नसे. प्रजा सुखी असे. प्रत्येक दिवस सणाचा असे. प्रत्येक दारावर हिरवी तोरणं असत. राज्यकर्त्याला वाटे की प्रजेची देखभाल करणं, त्यांच्या समृद्धीसाठी झटणं हेच त्यांचं पवित्र कर्तव्य आहे आणि प्रजेलाही राजा म्हणजे राजसंस्थेचा प्राण आहे असं वाटत असे.
त्यांची अशी श्रद्धा होती की तो त्यांच्या स्वतःच्या प्राणा इतका मूल्यवान आहे. ते राजाचा आदर करीत आणि कृतज्ञतेने त्याला आदरांजली अर्पण करीत. अशा प्रकारे शुक महामुनींनी अत्यंत स्पष्ट आणि समजण्यायोग्य शब्दात राजाला आणि त्यांच्या सभोवताली बसलेल्या लोकांना ऋषींची भूमिका स्पष्ट केली. तुमच्या लक्षात आलं का? महात्मे जे काही करत, जी कोणती संगत ते निवडीत, त्यातून नेहमीच ते धर्ममार्गाचा अवलंब करीत. दैवी मार्ग ते कधीच सोडत नसत. त्यांचं प्रत्येक कार्य सर्व जगताचं भलं करण्यासाठीच असे. म्हणून जेव्हा रामायण किंवा इतर दैवी कथा ऐकाल किंवा वाचाल, तेव्हा परमेश्वराच्या वैभवांचा आणि गूढतेचा आस्वाद घेण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यातील सत्यतेवर, रुजुतेवर ध्यान ठेवा आणि दैनंदिन जीवनात ही मूल्य आचरण्यावर लक्ष केंद्रित करा. इतर बाह्य कशालाही महत्त्व देऊ नका. प्रत्येकाने कर्तव्य बजावण्याची साधनं आणि पद्धत हाच सर्वश्रेष्ठ धडा शिकायला हवा. धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी परमेश्वर साकार होतो, तेव्हा सामान्य माणसाप्रमाणेच वागतो आणि तसंच वागणं जरूर आहे. कारण अवताराने माणसापुढे आदर्श जीवनाचं उदाहरण ठेवायचं असतं आणि मानवावर आनंद आणि शांतीच्या अनुभूतींची बरसात करणं आवश्यक असतं. त्याच्या लीला आणि कर्म काहींना सामान्य आणि सर्वसाधारण वाटतील, पण त्या प्रत्येकातून सत्यम, शिवम, सुंदरम आणि संतोष आणि उदात्तता यांचा आविष्कार होत असतो. त्याची प्रत्येक कृती आपल्या सहज सौंदर्याने जगाला आकर्षित करून घेईल. त्यावर चिंतन करणाऱ्याचं अंतःकरण शुद्ध होईल. मनातील प्रत्येक अस्वस्थता या चिंतनाने दूर होईल आणि तिथे आनंद लहरी उसळतील. यामुळे मनातील भ्रमाचं आवरण दूर होईल आणि जाणीवेच्या स्तरांवर माधुर्य विलसू लागेल. अवतारांच्या कारकिर्दीत, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काहीही सामान्य किंवा सर्वसाधारण असत नाही. तसं भासणारे सगळेच खरे तर अत्युच्च आदराला पात्र ठरेल असे दैवी आणि अद्भुत असतं. रामकथा ही एका व्यक्तीची गोष्ट नाही, तर ती विश्वाची गोष्ट आहे. प्रत्येक जीवनमात्रातील जे मूलभूत वैश्विक सत्य आहे, त्याचं प्रत्यक्ष साकार रूप म्हणजे राम आहे. तोच सर्वांमध्ये सदा, सर्वकाळ आणि सर्वत्र व्यापलेला आहे. ही कथा अनादी अनंत काळाशी संबद्ध आहे. रामाच्या इच्छेशिवाय मुंगीही चावू शकणार नाही. रामाच्या प्रेरणेशिवाय एखादं पानही फांदीपासून गळून पडणार नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं त्यांच्या गुणांनुसार वागतात, ती सुद्धा रामाच्या भीतीने आणि रामाच्याच आज्ञेप्रमाणे. निसर्गातील एकमेकांहून भिन्न घटकांना रामतत्त्व एकमेकांकडे आकर्षित करतं आणि त्यांच्यात सलोखा घडवून आणतं. एकाचं दुसऱ्याविषयी आकर्षण या विश्वाच्या अस्तित्वाचं आणि त्याच्या कार्यक्षमतेचं मूळ कारण आहे. हेच रामतत्त्व आहे. याच्याशिवाय विश्वात अंधाधुंदी माजेल. म्हणूनच म्हटलंय, राम नसेल तर विश्व नावाचा दृश्य पसारा उरणार नाही. जय साईराम.